ओके. तर आपल्याला आता फुटिंगचं बीबीएस कॅल्क्युलेट करण्याकरता एक शीट क्रिएट करायचं. आपण इथे नाव टाकून देऊया फुटिंग बीबीएस. आता फुटिंग बीबीएस मध्ये इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल इथे प्रोजेक्ट नेम, क्लायंट नेम, समथिंग जी काही एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इथे फिल करू शकता. आता इथे फर्स्ट ऑफ ऑल इथं फिल करण्याच्या ऐवजी इथे मला काही जे मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन फिल करायचे ते मी इथे घेतोय. ते ह्या सेलला पण सिलेक्ट केलं, मर्ज सेंटर केलं आणि इथेच आपण बेसिकली त्याला कन्सिडर करतोय की लेग हाईट. लेग हाईट तर लेग हाईट आपल्याला कुठे लागते? जेव्हा आपण फुटिंगमध्ये असं काहीतरी सेक्शन बनवू त्याची लेग हाईट, याला म्हणतो आपण लेग, त्याची लेग हाईट किती असणार आहे एल, ती आपल्याला इथे मेन्शन करावी लागेल. सो शक्यतो आपण ती इथंच एकदा ऍड करून टाकली म्हणजे परत परत ती ऍड करण्याची आपल्याला गरज नाही पडणार. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर इथेच आपण थोडं खालच्या बाजूला नाव टाकून देऊया. सो लेग हाईट समथिंग मी आता इथे 150 नाव टाकून ठेवतो आणि एंटर बटन प्रेस करतोय. ओके. पूर्ण प्रोजेक्टला सिलेक्ट करू, सेंटर अलाइन करून घेऊया. त्यानंतर इथेच आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल हवं आहे सिरियल नंबर. इथे आपण नाव टाकलं सिरियल नंबर. सिरियल नंबर नंतर फुटिंगच्या डिटेल्स आपल्याला पाहिजेत. तर इथे मी हे सगळं सिलेक्ट करतोय, मर्ज सेंटर केलंय आणि इथे आपण नाव टाकलं फुटिंग डिटेल्स. ओके. मग फुटिंग डिटेल्स मध्ये त्यामध्ये आपल्याला लेंथ पाहिजे, इथे आपण नाव टाकलं लेंथ. इथे आपल्याला विड्थ हवी, विड्थ. आणि इथे आपल्याला हाईट म्हणा किंवा तुम्ही थिकनेस म्हणा, जे काय असेल ते तिथे पण हाईट म्हटलंय. ते फुटिंग डिटेलच्या अंडरच हे सगळं आपल्याला कन्सिडर करायचे. आता हे झाल्यानंतर इथे लेंथ, विड्थ, हाईट आपण जी घेतोय त्यामध्ये इथेच आपण पुढचा जो काही भाग कन्सिडर करतोय तो आहे की आपल्याला अलॉंग लेंथ कन्सिडर करायचंय आणि अलॉंग विड्थ पण कन्सिडर करायचंय. ओके. तर इथे रेन्फोर्समेंट आपण टाकू शकतो. तर इथे मी याला मर्ज सेंटर करतोय आणि इथेच आपण नाव टाकूया अलॉंग लेंथ. आता हे का त्याला पुढे समजेल. अलॉंग लेंथ घेतलंय त्याच्याच एक मर्ज सेंटर करू अलॉंग विड्थ, आपण काहीतरी नाव टाकून दिलं. ठीक आहे, हे झालं. आता लेंथ, विड्थ, हाईट तर आपण ती घेणारच आहे. तो इथून घेऊ शकता किंवा मग पुढे पण घेऊ शकता, काही हरकत नाही, पण आपण इथेच देतो. आता हे क्रिएट झाल्यानंतर इथेच आपल्याला नंबर ऑफ फुटिंग यूज करायचा आहे. तो नंबर नंबर किती हवी तुमच्या फुटिंगची, त्याचं नंबर ऑफ फुटिंग. ओके. याला सिलेक्ट करा आणि याला रॅप टेक्स्ट करा जेणेकरून ते खाली येऊन जाईल याप्रमाणे. त्यानंतर बार डायामीटर, तो बार डाया. सो बार डायासाठीच इथे आपण सिलेक्ट करू शकतो अलॉंग लेंथचा बार डाया, अलॉंग विड्थचा बार डाया किती असणार आहे. त्यानंतर त्यातलं स्पेसिंग किती असणार आहे, तो इथे आपण घेतोय स्पेसिंग. सो हे स्पेसिंग आपल्याला किती हवंय ते पण आपण इथे ऍड करू शकतो. त्यानंतर पुढचा जो काही कॉलम आहे तो आहे नंबर ऑफ बार्सचा. ओके. सो नंबर ऑफ बार्स आपण इथे ऍड करून घेतलं आणि याला इथे थोडं कमी करून याला आपण रॅप टेक्स्ट करूया. तो नंबर ऑफ बार झाला. नंबर ऑफ बार नंतर याचीच आपल्याला पाहिजे कटिंग लेंथ. कटिंग लेंथ आपण त्याची कॅल्क्युलेट करणार आहे, रॅप टेक्स्ट. नेक्स्ट वन कटिंग लेंथ नंतर टोटल लेंथ आपल्याला पाहिजे. टोटल लेंथ आपण इथे कन्सिडर करतो, रॅप टेक्स्ट. नेक्स्ट वन टोटल लेंथ नंतर आता वेटचा कॉलम पाहिजे. ओके. तो इथेच आपण वेट नाव टाकून देऊया. तो सेंटर म्हटलं वेट, वेट पाहिजे. आता वेट मध्ये इथे आपल्याला नंबर ऑफ बार पाहिजेत, म्हणजे सॉरी नंबर ऑफ बार नाही, किती साईजचे बार पाहिजेत. इथं 8चा बार घेतोय, 10, 10, 12, 16, 20, 25, 32, 36. सो हे डिफरंट डिफरंट टाइप्सचे बार आहेत ते आपण इथे कन्सिडर केले. आता इथे आपण जर इथं विचार केला तर इथे आपल्याकडे लेंथ, विड्थ, हाईटचा आपण जो काही कॉलम घेतलाय तर तो इथे पण घेऊ शकतो किंवा आपण जर पाहिजे तर ह्या लिस्टमध्ये पण पुढे पुढे ऍड करून घेऊ शकतो. ठीक आहे, पण काय होतंय ते थोडं कन्फ्युजिंग होतं, त्याच्यामुळे आपण तिथे घेत नाही, आपण इथेच घेतोय. आणि इथेच आपण याला सिम्पली मर्ज सेंटर करून घेतलंय. पण याला मर्ज सेंटर केले, बार डाया, मर्ज सेंटर, पेस्टिंग, मर्ज अँड सेंटर, मर्ज सेंटर करून टाकले आणि इथेच आपण याला सिलेक्ट करतोय, ऑल बॉर्डर करून टाकले आणि याला थिक बॉर्डर, थिक आउटसाइड बॉर्डर करून घेऊया. हे झालंय ते सेट.
आता इथे लेंथ विड्थ हाईट काय असेल ते आपण ऍड करू शकतो. समथिंग लेंथ मी एक एक्झाम्पल म्हणून 1500 ऍड करतोय. विड्थ 1500 ऍड केली. हाईट समथिंग 350 ऍड केली. नंबर ऑफ फुटिंग सो आपण 2 घेतोय. समथिंग 2 फुटिंग आहेत. त्यानंतर बार डाया. आता इथे आपल्याला बार डायमीटर घ्यायचा आहे, पण इथे अलॉंग लेंथ अलॉंग विड्थ आहे. ठीक आहे, तर आपण याला सिलेक्ट करून कंट्रोल एक्स करतोय आणि इथेच मी याला कंट्रोल व्ही करून घेतलं याप्रमाणे. इथे पण आपण कंट्रोल एक्स केलं, कंट्रोल व्ही केलं याप्रमाणे. तर एक लाईन फक्त आपण इथे सोडून दिली. त्या अलॉंग लेंथ म्हणजे बार डायमीटर हा आता इथे प्लेस करायचा आहे. ओके, इथे वरती नाही. मग इथे अलॉंग लेंथ आपण बार डायमीटर घेतलाय समथिंग 10चा आणि त्यामध्ये स्पेसिंग आपण कन्सिडर केली 150 mm ची. सेम अलॉंग विड्थ आपण कन्सिडर केलंय 10 आणि त्याचं स्पेसिंग आपण कन्सिडर केलंय समथिंग 150 याप्रमाणे. मग इथे नंबर ऑफ बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर नंबर ऑफ बार कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे फॉर्म्युला लागणार आहे. तर तो फॉर्म्युला आपल्याला लेंथ वरून कॅल्क्युलेट विड्थ वरून कॅल्क्युलेट करायला लागेल आणि विड्थ साठी लेंथ वरून कॅल्क्युलेट करावं लागेल. सो तो आपण नंतर चेक करूया. त्यानंतर इथे आपण जर चेक केलं तर वेट येत आहे. आता वेट हे जे काही आपण ऍड केलेलं आहे, तर इथेच आपण काय करू शकतो, त्यांचे वेट्स ऍड करून देऊ शकतो. तिथे मी सिलेक्ट करतोय मर्ज आणि सेंटरला याला कॅन्सल केलंय आणि सिम्पली हे जे काही सेल आपण सिलेक्ट करू त्यामध्ये पण मे बी मर्ज आणि सेंटर आहे. मर्ज आणि सेंटर भेटते करा इथे. हा झालाय. तर 8 mm चा बार आहे. आपण याला परत मर्ज आणि सेंटरच ठेवूया. हा 8 mm चा बार आहे. तर 8 mm च्या बारचं वेट आपल्याला इथे फक्त ऍड करायचं आहे. सो ते आपण ऍड करून घेऊया. तो वेट ऍड करण्याकरता इथे आपण राईट क्लिक इन्सर्ट करतोय. तर एक सेल आपण इथे ऍड करून घेतली. ओके, आता याचं वेट कॅल्क्युलेट करायचंय. तर आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. 0.395 0.615 0.395 हे केजी पर मीटर मध्ये आहे, हे लक्षात घ्यायचं. सो इथे आपण केजी मध्ये कन्सिडर करतो. ते हे जे वेट आहे ते केजी पर मीटर मध्ये आहे. सेकंडली 0.617 0.617. नेक्स्ट वन 0.889. इथे आपण घेतोय 0.889. त्यानंतर 16 करता 1.58. 1.58. 20 करता 2.469. इथे आपण 2.469 घेतलं. नेक्स्ट वन 3.858. 3.858. नेक्स्ट वन 6.321. 6.321 आणि 36 करता 8. सो आपण नोट डाऊन करूया 8. तर हे झालंय आपलं सगळं सेट. सो याला आपण परत सिलेक्ट करून घेतलाय हा सेक्शन आणि याला आपण थिक बॉर्डर करून टाकूया याप्रमाणे. परत आपण इथे ऑल बॉर्डर करून टाकू. तर हे झालंय ते सेट. तर ह्याप्रमाणे आपल्याला हा एक शीट क्रिएट करून घ्यायचा आहे. आपण लेगला पण इथे क्रिएट करून घेतलंय आणि यांना थोडं आपण बोल्ड करून टाकूया जेणेकरून ते लक्षात येणार आहे. सो इथे पण आपण हा जो सेक्शन आहे तो लेट्स थोडा बोल्ड करून घेऊया आणि कलर जो काही कलर तुम्हाला हवाय तो तुम्ही इथे कलर देऊ शकता आणि इथे कलर थोडा चेंज करून देऊया. काहीच आपण एक कलर ऍड करून घेतला. याला पण आपण सेम बॅकग्राऊंड आणि कलर ऍड करून देऊया. याला आपण थिक आउटसाइड बॉर्डर देऊन टाकतो. तर हे झालंय सेट. आता याची कॅल्क्युलेशन आपण नेक्स्ट सेशन मध्ये कम्प्लीट करूया.